गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्री ताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 12 समास 7 विषय त्याग निरूपण. अध्यात्मशास्त्रात विषय शब्द वारंवार येतो. विषबंधने या धातूपासून विषय शब्द तयार होतो. विषुवंती आत्मा नाम इति विषय, की जो जीवाला म्हणजे आत्म्याला बांधून व जखडून टाकतो त्याला विषय म्हणतात. वास्तविक आत्मा असंग असून साक्षी अनंत असीम आहे, पण अनात्म दृश्य त्याला गुंतवते आणि बंधनात टाकते. हे बंधन विषयांचे असून असंग आत्मा विषयांमुळे कर्ता भोगता बनतो, याचेच नाव विषय होय. विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयांच्या माध्यमातून जीव भोग घेत असतो. हे भोग प्राप्त व्हावे म्हणून तो सतत विषयांच्या पूर्तीसाठी त्यांच्या मागे धावत असतो. या विषयांच्या मागे धावणे, सतत त्याचे चिंतन करणे हे थांबल्याशिवाय प्रपंचाचे प्राबल्य कमी होणार नाही. म्हणजे प्रपंचाला गौणत्व देऊन विषय चिंतन थांबविले तरच परमार्थ मार्गावरून चालता येईल. त्यासाठी समर्थ या समासामध्ये आपल्याला विषयांचा त्याग करायला सांगत आहेत. पहिल्या 8 ओव्यांमध्ये वैराग्य आणि विषय त्याग यासंबंधी शास्त्र व सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे हे शिष्याने सांगितले व ते सांगून त्याविषयी समर्थांना निर्णय करण्यास सांगितले आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. न्याये निष्ठुर बोलणे बहुतास वाटे कंटाळवाने. मळमळ करिता जेवणे विहित नवे श्रीराम. भोवती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले. विषय त्यागे देह चाले हे तो घडे ना श्रीराम. बोलणे एक चालणे एक त्यांचे नाव हीन विवेक. येणे करिता सकळ लोक हासो लागती श्रीराम. विषय त्यागे विण तो काही परलोक तो प्राप्त नाही. ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा श्रीराम. प्रपंच खाती जेविती परमार्थी काय उपवास करीती. उभयता सारिखे दिसती विषयाविषयी श्रीराम. देह चालता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी. याचा निर्वाह मज लागी देवे निरोपावा श्रीराम. विषय ओघा त्यागावा तरीच परमार्थ करावा. ऐसे पाता गोवा दिसतो की श्रीराम. ऐसा श्रोता अनुवादला वक्ता उत्तर देता झाला. सावध होनी मन घाला येत विषयी श्रीराम. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की सत्य बोलणे
आणि ते कोणी सत्य जर बोललं तर ते पचविणे अत्यंत कठीण आहे. जेव्हा आपण मुलांना एखादी गोष्ट करू नका असं सांगतो, की तुम्ही मोबाईल जास्त पाहू नका, रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा, ते आरोग्यासाठी चांगले असते, असे आपण जेव्हा त्यांना समजून सांगतो, तेव्हा त्यांना ते कठोर आणि कंटाळवाणे बोलणे वाटते. सत्य कटू असते असं म्हणतात. पण असे असले तरी जेव्हा संत शास्त्र देह सत्य नाही, जगत सत्य नाही, विषय अनित्य आहेत, त्यामुळे विषयांचा त्याग करा असे सांगतात, तेव्हा ते सर्वांना अत्यंत कठीण व कंटाळवाणे वाटते. कारण हे सांगणारे लोकही विषय सेवन करताना दिसतात. ज्याप्रमाणे पोटात मळमळत असेल तर जेवू नये, त्याप्रमाणे कंटाळवाणे वाटते ते ऐकूच नये हे बरे असे त्या श्रोत्याला वाटते. परमार्थिक चर्चा चालू असताना सर्वच जण विषयांची निंदा करतात. विषयात अडकल्यामुळे परमार्थ साधता येत नाही असेही सांगतात. पण हेच लोक तर अत्यंत आनंदाने विषय भोग घेताना दिसतात. जीवनातील सर्व सुखसोयींचा ते उपभोग घेतात. कारण देह चालवण्यासाठी विषयांचे सेवन करावेच लागते, त्याशिवाय देह चालणारच नाही. मग विषयांचा त्याग केला तर देह पडतो हे तर प्रत्यक्ष घडताना दिसते. मग असे बोलणे म्हणजे इकडे विषयांची निंदा करायची आणि तिकडे ते सेवन करायचे, म्हणजे बोलायचे एक व वागायचे दुसरे, हे तर अविवेकाचे लक्षण आहे. मग अशा अविवेकाने वागणाऱ्यांची सर्वजण थट्टा करतात. त्यांच्या या वागण्याने सर्वजण हसू लागतात. म्हणून श्रोता इथे म्हणतो आहे की प्रापंचिक माणसे खातात जेवतात, मग पारमार्थिक लोकही खातात जेवतात. मग असे असताना विषय भोगाच्या बाबतीत तर दोन्हीही सारखेच दिसतात. कारण देह जिवंत असताना सर्व विषयांचा त्याग साधणारा या जगात मग एकतरी माणूस असेल का हो, या शंकेचे तुम्ही निरसन करा. विषयांचा त्याग केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही व परमार्थ सिद्ध होत नाही, हे विधान मात्र त्या श्रोत्याला घोटाळ्यात टाकणारे आहे असे वाटते आहे. येथे श्रोत्याला विषय त्याग करायचा म्हणजे नेमके काय करायचे हेच लक्षात आले नाही. म्हणून त्याच्या मनात अशा शंका निर्माण झाल्या. देह व जगताचा संगत्याग घडला पाहिजे, तरच परमार्थ साधतो. त्यासाठी प्रपंचाचा आतून त्याग केला असता शास्त्रशुद्ध व संतांना मान्य असलेला परमार्थ घडतो. त्यासाठी संगत्याग कशाचा करायचा हे समजून घेऊन शास्त्रांनी सांगितला तसा त्याग झाला आहे किंवा नाही हे ज्याचे त्यांनी तपासून घ्यावे. कारण आतील त्याग म्हणजे आसक्ती कमी व बाहेरील त्याग म्हणजे संन्यस्त होणे, असे दोन्हीही त्याग करणारा स्वतःशी अप्रामाणिक राहून जगाला फसवू शकतात. परंतु परमार्थामध्ये जगाच्या मताला काहीच किंमत नाही. शास्त्र काय सांगते हेच महत्त्वाचे आहे. म्हणून आता श्रोत्याच्या प्रश्नाला उत्तर समर्थ देत आहेत 9व्या ओवीपासून. वैराग्ये करावा त्याग, तरीच परमार्थ योग. प्रपंच त्यागे सर्वसांग, परमार्थ घडे श्रीराम. की आधी वैराग्यपूर्वक विषय त्याग केला तर परमार्थ साधतो, आणि विचाराने प्रपंचाचा त्याग केला तरच तो पाहिजे तसा परिपूर्ण असा परमार्थ साधला जातो. हे सांगताना आपल्याला वैराग्यपूर्वक विषय त्याग म्हणजे काय आणि त्याने परमार्थ कसा साधतो हे समजून घ्यावं लागेल. मागे आपण म्हणजे मागच्याच समासामध्ये 2 समासपूर्वी विवेक आणि वैराग्य याचा आपण भरपूर अभ्यास केला होता आणि ते समजूनही घेतलं. पण असे विवेक वैराग्य केवळ वाचून आणि समजून त्याचा अनुभव घेणे फार कठीण आहे. म्हणून सतत या गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण विवेक वैराग्य फक्त अभ्यासून चालत नाही, तर त्याचं आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे आचरण करता यावे म्हणूनच सतत समर्थ आपल्याला
विवेक आणि वैराग्य सांगत आहे. इथे सुद्धा आपल्याला आधी वैराग्याचा विचार करावाच लागणार आहे. पण वैराग्य, त्याग असे आध्यात्मिक शब्द ऐकले की आपल्याला भय वाटते. कारण आता काहीतरी सोडायचे आहे, काहीतरी टाकायचे आहे आणि कुठंतरी जायचं आहे, अशी भीती जोपर्यंत डोक्यात आहे तोपर्यंत भीती राहणारच आहे. ज्या जगतामध्ये मी राहते त्या जगतावरील, देहावरील व ज्यांना ज्यांना मी व माझे समजते त्यांच्याबद्दल आसक्ती न वाटणे म्हणजे वैराग्य होय. वैराग्यात त्यागाला महत्त्व आहे. हा त्याग 2 प्रकाराने करायचा आहे. एक वस्तुत्याग आणि दुसरा संगत्याग. प्रत्यक्ष विधिवत संन्यास घेणे, घरदार सोडणे, बायका मुलांना सोडणे याला वस्तुत्याग म्हणतात. या सर्वांवर म्हणजे घरावर, बायका मुलांवरचं ममत्व काढून घेणे, आसक्ती काढून घेणे आणि आसक्ती काढून घेऊन त्यामध्येच राहणे याला संगत्याग असं म्हणतात. असा हा वैराग्याचा विचार करताना शरीराचे घटक समोर येतात. शरीरामध्ये स्थूल शरीर, इंद्रिये म्हणजे पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये, अंतःकरण आणि आत्मा हे घटक असतात. या 4 घटकामध्ये नेमके वैराग्य कोणाला असते, ते कोणी जपायचे, कोणी समजावून घ्यायचे याचा विचार करणे आवश्यक आहे. मग स्थूल शरीर. स्थूल शरीर म्हणजे जे तुम्हा आम्हाला हे दिसते हे शरीर. स्थूल शरीराचा वैराग्याशी काही संबंध नसतो. कारण स्थूल शरीरात बदल म्हणजे बहिरंगातील बदल आहे. त्याचा अंतर्गत विरक्तीशी यात किंचितही संबंध नसतो. एखादा धष्टपुष्ट संन्यासी असेल तर मुळातच त्याची प्रकृती स्थूल असेल तर तो बारीक कसा दिसेल. पण बाह्य अंगावरून आपण अंदाज करतो की याच्या खाण्यापिण्यावर कंट्रोल नाही, खाण्याविषयी याला वैराग्य नाही, म्हणूनच तर तो इतका धष्टपुष्ट आहे असा अंदाज करतो. परंतु वैराग्याचा संबंध आतून हवा, त्याच्या बाह्य गोष्टींचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. म्हणून स्थूल देहाचा वैराग्याशी संबंध नाही. स्वयंभू ब्रह्मदेवाने इंद्रिये उपजतच बहिर्मुख केलेली आहे. ज्यांची रचनाच बहिर्मुख आहे अशा इंद्रियांना वैराग्य निर्माण होणे शक्यच नाही. कारण ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना वैराग्य निर्माण होणे शक्यच नाही. कारण इंद्रियांचे कार्य वासनेनुसार मनामार्फत चालते. इंद्रिये स्वतःहून काहीच करत नाही, कारण ती अचेतन आहे. म्हणून इंद्रियांचा संबंध वासनेशी नाही. तिसरं म्हणजे आत्मा. आत्मा अक्रिय, अमन, निर्विकार असल्याने त्याला वासना नाहीत. त्यामुळे त्याला वैराग्य निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. मग वैराग्य कोणाला असते याचे उत्तर आहे की वैराग्य अंतःकरणाला म्हणजे जीवाला असते. म्हणून ज्याच्यामुळे जीवभाव येतो त्या अंतःकरणाने विरक्त व्हावयाचे आहे. पण हे जरी खरे असले तरी अंतःकरण वासनेनुसार कार्य करत असते. म्हणून विरक्त होण्यामध्ये अनेक जन्मांच्या वासना व संस्कार अडचण निर्माण करतात. या वासना इंद्रियांच्या साह्याने अंतःकरणामार्फत विषयांचे सेवन करतात, भोग घेतात. मुळात आत्मा असलेला अंतःकरणाच्या उपाधीमुळे स्वतःला जीव समजतो. अंतःकरणातील बुद्धी या उपाधीमुळे जीव स्वतःला कर्ता समजतो. मनाच्या उपाधीमुळे स्वतःला तो भोगता समजतो. देहाच्या उपाधीने स्वतःला सीमित व अल्प करतो. देह मी आहे असे तो स्वतःला समजत असल्यामुळे तो स्वतःला कर्ता भोगता मानतो. असे मानणे हे प्रापंचिकाचे लक्षण आहे. म्हणून निस्संग आत्म्याला जो प्रापंचिक बनवतो त्याचे नाव विषय होय. या विषयातून सुटण्यासाठी वस्तुत्याग व संगत्याग करावा लागेल.
आता नुकतीच संक्रांत झाली. महिला संक्रांतीसाठी साडी खरेदी करतात. समजा मला 1000 रुपयाची साडी आवडली, पण ती जास्त महाग वाटते. तेव्हा ती साडी घेण्याचं बजेट माझं नाही. मग मी 600 रुपयाची साडी खरेदी करते. 600 रुपयाची साडी खरेदी केली म्हणजे 1000 रुपयाची साडीचा मी त्याग केला, म्हणजे त्यालाच वस्तुत्याग म्हणतात. ही वस्तुत्याग केल्यामुळे 600 रुपयाची साडी खरेदी केली हे अगदी बरोबर आहे. त्यामुळे 400 रुपये वाचलेही. पण घरी गेल्यावर माझ्या मनात सारखी जर 1000 रुपयाची साडी घोळत असेल, ती मला खूप आवडली होती, पण माझे बजेट नव्हते म्हणून ती घेतली नाही, पण पुढच्या वेळी मी ती नक्की घेईल असे म्हणणे म्हणजे त्या 1000 साडीमध्ये मन आसक्त आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आसक्ती आहे तिथं संगत्याग नाही. मला वस्तुत्याग करता आला, पण संगत्याग जर जमत नसेल तर मन त्या साडीत अडकते. आणि मन साडीत अडकले असेल तर ते विषयात आहे हे लक्षात घ्यावे. विषय दृश्य, जड, अनित्य, सीमित व अनेक आहेत. आत्मा त्याचा प्रकाशक आहे. प्रकाश म्हणजे ज्ञान. आत्मा ज्ञानस्वरूप असून स्वतःला व स्वहून इतर म्हणजे साऱ्या विषयांना तो प्रकाशित करतो. पण येथे एक गडबड होते की जो चेतन आत्मा, जो ज्ञानस्वरूप आहे, त्या चेतन आत्मा असणाऱ्या आत्म्याचा जड अनात्म विषयांशी गाठ पडते. आपण वास्तविक चेतन आत्मस्वरूप आहोत, पण असे असूनही जड विषयाला आपण घट्ट धरून ठेवतो आणि त्या घट्ट धरलेल्या त्या विषयांना आपण सोडू शकत नाही. त्यामुळे आपली दीन अवस्था होते आणि त्यामुळे पदोपदी दुःखाचा अनुभव येऊनही आपण त्या दृश्य जगताला सतत चिकटलेलेच असतो. हा अविद्येचा परिणाम आहे. अविद्येतून वासना प्रगटते आणि ती जीवाला दृश्यामध्ये नेऊन गुंतवते. त्यामुळे व्यक्ती, वस्तू व परिस्थिती मधूनच मला सुख मिळेल या आशेने त्या दृश्य जगताला घट्ट चिकटून राहतो. त्याचा परिणाम म्हणजे आपला आनंद आपल्या अंतर्यामी न राहता तो त्या दृश्य वस्तूंवर अवलंबून राहतो. म्हणून साधकाने मीचा संबंध असलेला हा देह व माझीचा संबंध असलेले जगत त्यांच्यावरील आसक्तीचा त्याग करणे म्हणजे संगत्याग होय. असा वस्तुत्याग व संगत्याग हे संत सत्पुरुष योगी करतात. त्यांच्या अंगी वैराग्यपूर्वक विषय त्याग त्यांच्या अंगी बांधलेला असतो. विषय नाशवंत आहे असा मिथ्यत्वाचा विचार सतत त्यांचा जागृत असल्या कारणाने गरजेपुरते विषय सेवन त्यांनाही करावेच लागते. पण स्वस्वरूपाचे अनुसंधान राखण्याच्या आड येणारे इंद्रिय भोग ते संपूर्णपणे टाळतात आणि हेच वैराग्याचे मर्म आहे. 10व्या ओवीत समर्थ म्हणून सांगतात आहे, मागे ज्ञानी होऊन गेले, तेही बहुत कष्ट केले, तरी मग ते विख्यात झाले. भूमंडळी श्रीराम की आजपर्यंत ज्या लोकांना आत्मज्ञान झाले आहे, त्या आत्मज्ञानांनी वैराग्याचे सगळे कष्ट सोसल्यावरच जगामध्ये त्यांना उदंड कीर्ती मिळाली आहे. येर मत्सर करिताच गेली, अन्न म्हणता मेली, कित्येक भ्रष्टली पोटासाठी श्रीराम. वैराग्यमुळे होणी नाही, ज्ञान प्रत्ययाचे नाही, सूची आचार तोही नाही, भजन कैसे श्रीराम. ऐसे प्रकारीचे जन आपणास म्हणती सज्जन, पाहो जाता अनुमान अवघाच दिसे श्रीराम. जयास नाही अनुताप, हेची एक पूर्वपाप, क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे श्रीराम. मज नाही तुझ साजेना, हे तो अवघे ठाऊके आहे जना,
खात्यास न खाते देखो सकेना, ऐसे आहे श्रीराम. भाग्यपुरुष थोर थोर, त्यास निंदिती दिवाळखोर. सावास देखता चोर, चरफडी जैसा श्रीराम. की असे की जे आत्मज्ञानी आहेत त्यांनी कष्ट सोसल्यावर त्यांना कीर्ती मिळते. पण इतर बरेच लोक अशा विरक्त, ज्यांच्या अंगी वैराग्य बांधलेले आहे, अशा लोकांचा मत्सर करीत गेले. काही उपाशीपोटी मेले, तर अनेकांना पोटासाठी भ्रष्ट मार्ग स्वीकारावे लागले. कारण जेथे अस्सल वैराग्य नाही, जेथे प्रत्यक्ष वेदांताचं ज्ञान नाही, ज्ञान नाही म्हणून त्याचा अनुभव नाही, शुद्ध आचरण नाही, त्यामुळे तेथे शुद्ध आचरण नाही म्हणून उपासना वगैरे सुद्धा काहीच करावंसे वाटत नाही. मग तेथे उपासना भजन काहीच नाही. मग अशा प्रकारचे हे लोक स्वतःला जर सिद्ध समजतात, तर मग निरीक्षण केल्यावर ते संशयग्रस्त आहेत हे कळून येते. पूर्वजन्मीच्या पापसंचयामुळे टिकाऊ अनुताप होत नाही. शिवाय दुसऱ्यांची प्रगती पाहून मनामध्ये मत्सर द्वेष वाटल्याने मन सतत चंचल राहते. कुठल्याच प्रकारची साधना त्याच्या हातून घडत नाही. म्हणजे जे मला हवे ते मिळत नाही आणि दुसऱ्यांना ते मिळालेले सुद्धा सहन होत नाही. आणि हा तर खरं म्हणजे मनुष्य स्वभावच आहे. कारण 99% लोक याच स्वभावाचे असतात. अशी ही प्रवृत्ती सगळ्यांना माहिती आहे. ज्याला खावयास मिळत नाही तो खाणाऱ्याचा द्वेष करतो, ही वस्तुस्थिती आहे. मग जगामध्ये जे अतिभाग्यवान श्रीमंत असतात त्यांची दिवाळखोर लोक निंदा करतात. कारण स्वतःला काही टिकवता येत नाही आणि दुसऱ्यांनी काही वैभव वाढवलेले त्यांना पाहावतही नाही, बघवत नाही. मग सज्जन पाहिल्यावर त्या दुर्जनाची तळपायाची आग मस्तकाला जाते. म्हणून 17व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात, वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही तो अभाग्य, वैराग्य नसता योग्य, परमार्थ नव्हे श्रीराम. की वैराग्य अंगी बांधल्याशिवाय कधीच मनुष्य भाग्यवान होऊ शकत नाही. साधकाने लक्षात ठेवावे की खरे भाग्य वैराग्यातच आहे. वैराग्य नसणे हे दुर्भाग्याचे लक्षण आहे. वैराग्याशिवाय परमार्थ तडीस जातच नाही. वैराग्य असेल तर परमार्थ मार्गावरची वाटचाल सहज होते. नाही तर मन भोगाकडे ओढ घेते, प्रवृत्त होते व मग बुद्धी त्यापासून दूर राहायला सांगते. असं मन व बुद्धी या दोघांमध्ये सतत संघर्ष चालून साधक दुःखी होतो. देहाविषयी प्रपंचाची आसक्ती, अतिप्रेम कमी होण्यासाठी त्याचे मिथ्यत्व, नश्वरत्व समजून घेतले व अंगी बाणवले की वैराग्याला सहजता येते. म्हणून भगवद्गीतेत भगवंत सांगतात, असंग शस्त्रेन दृढेन छित्त्वा, की हा जो संसार वृक्ष आहे त्याला असंगाने छेदून टाकल्याशिवाय अंगी वैराग्य प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, वैराग्यासाठी न लागे जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायणा. की फार दिलासा देणारे वाक्य आहे की अनासक्त वृत्तीने या प्रपंचात राहिलो तर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. राजा जनक अत्यंत वैराग्य संपन्न होते, पण राजवैभव भोगत होते. असे वैभवात राहून सर्व उपभोग घेऊन ही अंतःकरणातून ते पूर्ण विरक्त होते. वैराग्यामुळे देहापासून अलिप्त झाल्यामुळे देह व भोग यांच्याकडे साक्षी भावाने म्हणजे वेगळेपणाने पाहिले जाते. म्हणून वैराग्य म्हणजे असे नाही आहे की कोणावर प्रेम करायचे नाही, तर कुटुंबीय समाजाबद्दल आपल्याला जे प्रेम आहे ते वैराग्यामुळे कधीच नाहीसे होत नाही. पण त्याला वैराग्य अंगी असल्यामुळे व्यापक स्वरूपता येते. असे जे ब्रह्मनिष्ठ वैराग्य अंगी असणारे जे लोक असतात
त्यांना मग आनंद मिळतो. भोग मिळाले तरी चांगले, नाही मिळाले तरी चांगले, असे सर्व प्रकारच्या भोगांविषयी समान बुद्धी असणे, त्यांच्या मागे न लागणे, हेच वैराग्य आहे. आणि असे वैराग्य संपन्न लोक खरोखरच भाग्यवान असतात. प्रत्यय ज्ञानी वितरागी, विवेक बळे सकळ त्यागी, ते जाणिजे महायोगी, ईश्वरी पुरुष श्रीराम. अष्टमा सिद्धींची उपेक्षा, करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा, महादेव श्रीराम. ईश्वराची बराबरी, कैसा करील वेशधारी, म्हणून या सकट सरी, होत नाही श्रीराम. उदास आणि विवेक, त्यास शोधिती सकळ लोक, जैसे लालची मूर्ख रंक, ते दैन्यवाणे श्रीराम. म्हणून जे अनासक्त असतात त्या भाग्यवंतांनाच आत्मानुभव येतो. तो विवेकामुळे सर्वस्वाचा त्याग करतो. तो महान योगी जणू ईश्वरच आहे असे समजावे. म्हणून साधन काळात असे जे महान योगी असतात ते साधन काळामध्ये अष्टमा महासिद्धींची जराही अपेक्षा न ठेवता ते योगरूढ होतात. भिक्षेवर त्यांचे पोट चालते. म्हणजे जणू काही प्रत्यक्ष योगी म्हणजे जणू काही प्रत्यक्ष महादेवच आहेत. आणि ते महादेव असून दारोदारी भिक्षा मागतात आहे, भिक्षेवर पोट भरतात आहे. पण केवळ जे महादेवाचा वेश धारण करून जे सिद्ध बनलेले असतात ते अशा सिद्ध असलेल्या महादेवाची बरोबरी कशी करू शकतील. म्हणून अस्सल सिद्ध व बनावट सिद्ध यांची योग्यता कधीच सारखी नसते. म्हणून विरक्त व विवेकी जेथे असतील तेथे लोक त्यांचा शोध घेत येतात. आणि कारण त्यांना त्यांच्या सहवासामध्ये आनंद प्राप्त करायचा असतो. पण जे लोभी, अविवेकी, दरिद्री मात्र याच्या सहवासात कोणालाच राहायला आवडत नाही. म्हणून हे लोक विरक्त आणि विवेकांच्या शोधामध्ये असतात. जे विचारापासून चेवले, जे आचारापासून भ्रष्टले, विवेक करू विसरले, विषय लोभी श्रीराम. की असे जे लोक आहे की जे लोभी आहे, अविवेकी आहेत, ते लोक विचारांपासून भ्रष्ट झालेले असतात. आचार नष्ट होऊन विषय लोभामुळे शाब्दिक विवेक असूनही तो त्यांना वापरता येत नाही. मग असे लोक भजन तरी आवडेना, पुरश्चरण कदापि घडेना, भल्यास त्यास पडेना, येत निमित्त श्रीराम. वैराग्य करुनी भ्रष्टेना, ज्ञान भजन सांडीना, व्युत्पन्न आणि वाद घेना, ऐसा थोडा श्रीराम. कष्ट करिता शेत पिके, उंच वस्त तत्काळ विके, जाणत्या लोकांच्या कौतुके, उड्या पडती श्रीराम. येरते अवघेची मंदले, दुराशेने खोटे झाले, कानकोंडे ज्ञान केले, भ्रष्टाकारे श्रीराम. की परमार्थामध्ये विचाराला अत्यंत महत्त्व आहे. म्हणजे क्रियाशीलतेपेक्षा विचारशीलतेला फार महत्त्व आहे. आत्मानात्म विचार, नित्यानित्य विचार व सारासार विचार इत्यादी विचारांपासून जे भ्रष्ट झाले आहेत, जे न्याय नीती धर्माला सोडून वागणारे, विषय लोभामुळे विवेक त्यांचा टिकून राहत नाही, त्याला भजनाची गोडी वाटत नाही. कुठलेही नित्य नियम पुरश्चरण त्याच्या हातून घडत नाही. स्वतःला शहाणे समजणारे लोकांना त्याचे महत्त्व वाटत नाही. केले काय न केले काय त्याच्याशी यांचं काहीच प्रयोजन नसते. कारण हे घटक्यात काही करतात करत नाही, म्हणजे नित्य नियमाने ते लोक काहीच करत नाही. पण एकदा वैराग्य अंगी बाळगले तर ते वैराग्य शेवटपर्यंत सांभाळले पाहिजे. असे शेवटपर्यंत वैराग्य सांभाळणारा, वेदांताच्या प्रक्रिया समजून घेऊन खरा देव कोण याचं ज्ञान घेणारा व असे सर्व ज्ञान असूनही कुठल्याही वादात न पडणारा एखादा क्वचितच सापडतो. आणि असाच जो कुठल्याही वादातही पडत नाही आणि त्याला ज्ञान असते, अशा लोकांचा सहवास
इतर लोकांना आनंद देणारा असतो. 25व्या ओवीत त्यांनी छान दृष्टांत दिला आहे की उत्तम पीक येण्यासाठी अत्यंत कष्ट मशागत करून शेतकरी चांगले पीक येण्यासाठी धडपड करतो आणि असे खूप कष्ट घेतल्यानंतर शेतामध्ये उत्तम पीक येते. आणि असे उत्तम पीक आले की उत्तम पीक असल्यामुळे जे परीक्षावंत असतात ते परीक्षावंत ती दर्जेदार वस्तू उत्तम धान्य हे विकत घ्यायला लवकर तयार होतात. मग त्यांच्या त्या वस्तूवर, त्यांच्या त्या शेताच्या मालावर अनेक लोकांच्या कौतुकाने उड्या पडत असतात. म्हणजे त्यांनी कष्ट केले आहेत म्हणून त्यांना त्यांचा माल सहज रीतीने विकला जातो आणि लोक त्यांच्याशी संपर्क साधतात. पण असे सगळे करणाऱ्यांवर जेव्हा कौतुकाचा वर्षाव होतो, पण हेच जर एखादा संन्यासी असेल, त्यांनी संन्यास घेतल्यावर त्याला शोभेल असे तो जर वर्तन करत नसेल, साधना त्याची थंडावत असेल, तर अशा लोकांशी की जे खोटे बोलणारे आहेत, व्यवस्थित साधना करणारे नाही आहे, असे लोक काय करतात तर खोटं बोलून वेदांत शास्त्राला काळीमास लावतात. म्हणून अशा लोकांशी इतर लोक कधीच संपर्क ठेवत नाही. पण जो कष्टाने साधनेने वैराग्य अंगी बांधतो त्याच्याशी मात्र सगळे लोक घनिष्ठ संबंध ठेवतात. म्हणून 27व्या ओवीत त्यांनी सांगितले, सबळ विषय त्यागणे, शुद्ध कार्या कारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे, ओळखी ऐसे श्रीराम. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव, विवेकी जाणती श्रीराम. शूरत्व विषयी खडतर, त्यास मानिती लहान तोर, कामगाराणी अंगचोर, एक कैसा श्रीराम. त्यागा त्याग तार्किक जाणे, बोला ऐसे चालो जाणे, पिंड ब्रह्मांड सकळ जाणे, यथा योग्य श्रीराम. म्हणून निषिद्ध विषयांचा त्याग करावा आणि विहित विषयांची निवड करून ते स्वीकारणे हाच विषय त्याग आहे, असे समर्थ आपल्याला येथे सांगत आहे. म्हणून सकळ कर्तृत्व एक त्या चेतन ईश्वराचे आहे. अचेतन प्रकृती काहीच करत नाही. म्हणून विवेकाने ब्रह्म काय, ईश्वर काय, जीव काय या सगळ्यांचा विवेकाने विचार करावा, त्याची निवड करावी आणि ही निवड करणाऱ्यांनाच या सगळ्या संकल्पना स्पष्ट झालेल्या असतात. म्हणून समर्थ म्हणतात की जो तत्पर व कर्तबगार असतो त्याला सर्व लोक मानतात. कष्ट करणारा आणि कामचुकार जो असेल त्याला कोणीच मानत नाही. म्हणून कर्तबगार असणारा आणि कामचुकार असणारा हे सारखे असू शकत नाही. जो शास्त्राभ्यासाने परिपूर्ण असतो त्याला विषयाचा त्याग व भोग कसा करायचा याचे रहस्य कळलेले असते. त्यामुळे तो जसा बोलतो तसंच त्याच्या हातून कार्य घडत असते, तसाच तो वागत असतो. म्हणून पिंड ब्रह्मांडी संबंधी अध्यात्मशास्त्र तो यथार्थपणे जाणून त्याप्रमाणे वागत असतो. असा जो सर्वज्ञ व पूर्ण उत्तम लक्षणांनी युक्त असतो त्याच्या जीवनाचे सहजच मोक्षरूप सार्थक होते. असे सार्थक तुमच्या आणि माझ्या पण जीवाचे व्हावे ही समर्थ चरणी मी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.